जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे आपल्या दिनेश पाटील व्लॉग्स या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आलोय तो अष्टविनायक कला केंद्र अंबरनाथ या ठिकाणी भेट देण्यासाठी। आजपर्यंत तुम्ही असंख्य गणपतीचे कारखाने बघितले असतील, पण आज आपण ज्या ठिकाणी आलोय तो कारखाना नाही, छोटासा वर्कशॉप आहे। पण शुभम कुमरे हा करत असलेल्या या गणपतीच्या मूर्तींमध्ये काय वेगळेपणा आहे तोच आज आपण पाहणार आहोत। चला तर मग। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, हा शुभम कुमरे, आपण याच्या गणपती वर्कशॉप मध्ये आलेलो आहोत। तर आता शुभम, अगोदर तू तुझी ओळख करून दे। नमस्कार, माझं नाव शुभम मुदाराम कुमरे। मी प्रॉपर अंबरनाथ करज आणि वर्कशॉप चालू करण्याचं हे पहिलंच वर्ष। शुभम, तुझा हा गणपती वर्कशॉप आहे, तुला गणपतीची आवड किंवा तू गणपती करावे हे तुला कधी वाटतं? आवड तर लहानपणापासूनच होती, पण कसं आहे की एखादा वर्कशॉपमध्ये गेलो तर म्हणजे कोणी रिस्पॉन्स देत नव्हतं बरोबर। म्हणजे एखादा वर्क दाखवलं त्यांना किंवा आपल्याला आपण सांगितलं की मला असं असं वर्क येत आहे, पण मला एखादी मूर्ती सॅम्पल करायला द्या, पण ते थोडंसं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी की कोणी वर्कशॉपमध्ये आपलं काम करण्यासाठी घेत नव्हतं। आणि म्हणून हा उपक्रम चालू करण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदाच झाला की नाही, आपलं वर्क म्हणजे आपली जी कला आहे, क्रिएटिव्हिटी आहे, ती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया। तर आपल्याला आता दुसऱ्यांचे ते काम करायला मिळणार नाही, त्याच्यामुळे मग मी हे वर्कशॉप चालू केलं। म्हणजे माझं मोटिवेशन तेच होतं की वर्कशॉप चालू करून आपण आपली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं। तू जेव्हा कारखाना चालू केला तेव्हा तुला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले किंवा काय काय डिफिकल्टी झाल्या? प्रॉब्लेम्स तर खूप आले की पहिल्यांदा डोळ्यासमोर हाच विचार होता की आपलं हे पहिलंच वर्ष आहे, तर आपल्या मूर्ती जातील की नाही जातील हे थोडंसं कुठेतरी मनामध्ये आलं। त्याच्यानंतर नाही, ह्या गोष्टीला मी तोंड देत सामोरे गेलो आणि मग विचारच केला की नाही, आपण करूया, जे होईल ते पुढे बघितलं जाईल। सो चालू केलं। तुझा हा जो वर्कशॉप आहे तो आम्ही संपूर्ण पाहिला। वर्कशॉप छोटा असला तरी वर्कशॉप मध्ये असलेल्या वेगवेगळ्या शेडच्या वेगवेगळ्या पोझिशन मध्ये असलेल्या मूर्त्या हे तू सिलेक्शन कसं करतो किंवा तू मूर्तीमध्ये काय बघतो? मूर्तीमध्ये बघायचं झालं की सर्वात प्रथम जेव्हा कस्टमर येतो, आपण आधी कस्टमरचा विचार करतो की कस्टमर बघताना डोळ्यांचा वर्क बघतो, तर त्याच्यामुळे आपण मूर्तीमध्ये डोळे वर्क बघतो। त्याच्यानंतर एखादी मूर्ती ही किती क्रिएटिव्हिटी होऊ शकते, म्हणजे तिच्यामध्ये युनिकपणा काय येईल हे बघून म्हणजे माझं वर्क करण्याचं मी सगळं डिसाईड करून ती मूर्ती चॉईस करतो। हा वर्कशॉप चालू करून तुला किती वर्ष झाली? वर्कशॉप चालू करायचं पहिलाच वर्ष ना। या वर्कशॉप मध्ये आता किती मूर्त्या आहेत? या वर्कशॉप मध्ये जवळजवळ 40 मूर्त्या आहेत। 5 मूर्त्या तर आपण म्हणजे जे कस्टमर लांबून आलते, म्हणजे नागपूरवरून एक कस्टमर आलता, सो त्याला एक मूर्ती आवडली, तो घेऊन गेला। आणि एक नाशिक, एक पनवेल, असे म्हणजे 4 ते 5 मूर्त्या मी आधीच देऊन टाकल्या। मी असं ऐकलंय की तुझी एक मूर्ती ही ऑस्ट्रेलियाला चालली? हो, म्हणजे जेव्हा मी वर्क चालू केला तर एक व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी व्हिडिओ पोस्ट केले। व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण वर्ल्ड मध्ये पोहोचण्याचं काम केलं। आणि त्याच्यानंतर मग ऑस्ट्रेलियामधून एका मॅडमचा फोन आला, मग त्यांना एक म्हणजे माझा फेटा वर्क आवडला, सो ती मूर्ती माझी ऑस्ट्रेलियामध्ये चालली। तू जो हा वर्कशॉप चालू केलाय तर तुला कसं वाटतं आणि तुझ्या घरच्यांना काय फील होतं, म्हणजे घरचे काय बोलतात? वर्कशॉप चालू करून तर खूपच एक आनंद वेगळा मिळाला आज। म्हणजे या वर्षी हे पहिलंच वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षामध्ये धुमाकूळ करून टाकली मी या इंस्टाग्रामवरती। इंस्टाग्रामच्या माध्यमातून खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला। आणि जेव्हा घरचे म्हणजे घरी असताना फोन यायचे, 700 दिवसाचे फोन यायचे, तर घरच्यांना पण एक वेगळा फील आला की नाही, मुलगा कुठेतरी चांगल्या रूटवरती चाललाय। सो घरच्यांना पण प्राऊड फील होत आहे। तू एक करिअर म्हणून या व्यवसायाकडे कसं बघशील आणि युवकांना काय प्रिफर करशील की त्यांनी या व्यवसायाकडे किंवा या मूर्तिकलेकडे वळावे? 2019 मध्ये लॉकडाऊन लागला। लॉकडाऊन मध्ये खूप युवक घरी होते, म्हणजे बेरोजगारी देशामध्ये आपली पसरली होती आणि त्यामध्ये कुठेच नोकरी पण मिळत नव्हती। आणि त्याच्यामुळे मग गणपती म्हणजे कलाकार असून, म्हणजे कलाकार एक उद्देशाने फेटा आणि धोतर वर्किंग चालू केलं, कारण मूर्त्या तर सगळीकडेच बघायला मिळतात, पण हे वर्क कुठेतरी अपुरापणा असतो की कुठेतरी कमीच ठिकाणी बघायला मिळतं। तर म्हणून मी माझ्या कलेच्या माध्यमातून मूर्तिकार हे व्यवसाय चालू केला आणि याच्यामध्ये सक्सेस होण्याचा प्रयत्न करतो यावर्षी। म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मागे 2 वर्ष हा डायमंड वर्क आला
गणपती मूर्त्यांमध्ये, आणि आता हा फेटा वर्क आणि धोतर वर्क आलाय. म्हणजे कुठंतरी जसं जसं बदलत चाललंय तसा तसा हा गणपतींचा ट्रेंड देखील बदलत चाललाय. तुझं हे पहिलंच वर्ष तू हे स्टार्ट केलंस, त्यासाठी तुला येणाऱ्या भावी वाटचालीसाठी देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुझा हा गणपतीचा व्यवसाय आहे तो असाच वाढत जावो, तू आणखीन त्याच्यात बदल करून लोकांपर्यंत पोहोचत राहो, यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. आणि तू वेळात वेळ काढून दिला आम्हाला, त्यासाठी देखील तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही देखील एवढा लांबून प्रवास करून माझ्यासाठी स्पेशल व्हिडिओसाठी आलात, त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू.